आता अजून एक तुम्ही यात सांगितलं की बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ता योजना, त्यावेळेस आपले बावनकुळे साहेब नाहीत, त्यांची योजना आहे, त्यातही भेदभाव. सत्ताधारी आमदारांना 7.5 कोटी आणि विरोधी आमदाराला 2.5 कोटी. का? आमच्या मतदारसंघात शेतकरी नाहीत, आमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी शेतापर्यंत जाऊ नये. कुठपर्यंत राजकारण करणार तुम्ही? राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत हे राजकारण करता. 19चा शेतकरी 24ला त्याला नाही द्यायचं, 26ला नाही द्यायचं. आपल्याला 19ला आमदार हो वाटतं, परत 24ला हो वाटतं ना. मग शेतकऱ्याला 19ला कर्जमाफी मिळालं, त्याला 26ला मिळू नये का कर्जमाफी? का? म्हणजे आपल्याला सगळं पाहिजे. आपल्याला 19ला पण आमदार पाहिजे, 24ला पण पाहिजे, पुढे 29ची पण अपेक्षा. आणि मात्र 19ला जे कर्जमाफी घेतली त्यांनी महात्मा फुलेमध्ये, त्यांना 26च्या कर्जमाफीत नाही. हा का अन्याय? स्वतःहून बघा ना. मग आपण ठरवू, आपण 19ला आमदार झालो, 24ला कशाला आमदार व्हायचं? सर्वसामान्य शेतकरी हौसेने जातो का थकबाकीत? बसा 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 बसा, उशिरा आलो. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचंय की आपण हा भेदभाव का करतो? राजकारण शेतकऱ्यापर्यंत का नेताय तुम्ही? शेतकऱ्याला पक्ष असतो का? कर्जमाफीतला आता मंत्री महोदय 19ला पण मंत्री होते, 22ला पण होते, 24ला पण होते. मग असं म्हणलात का तुम्ही त्यांना मंत्री नको पुढे? मग शेतकऱ्यांनाच काय 19च्या शेतकऱ्यांना 26 मध्ये कर्जमाफी नाही दिली पाहिजे ना. आपण जो न्याय आपल्याहून दुसऱ्या ज्ञानापेक्षा आपलं ज्ञान उदाहरण होय. मग तेच म्हणतो, बोललो तेच बोलतोय मी, तेच बोलतोय. आपल्याला 19ला आमदार हो वाटतं, 24ला पण हो वाटतं. मग 19च्या शेतकऱ्यांना 26ला कर्जमाफी का नको? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आपण.